नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण गिलगिट बाल्टिस्तान किंवा POK मध्ये साधारण सामाजिक अनरेस्टची कारणं ही अगदी थोडक्यात बघितलेली आहेत. म्हणजे त्यात सांगण्यासारख्या अजून खूप गोष्टी आहेत. म्हणजे तिथे धरणं होत आहेत, 2 धरणं आता दासू तिथे काही धरण आणि असे प्रकल्प होत आहेत. किंवा एक जो आजच्या आपल्या भागाशी निगडीत असलेला एक विषय हा नीलम म्हणजे कृष्णा घाटी आपण म्हणूया, पण ते नीलम घाटी म्हणतात. तर नीलम घाटी आणि किशनगंज या सगळ्या परिसरामध्ये एक टनेल बांधायचं काम चीन करतो आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा इथे अनरेस्ट आहे. पण आजचा विषय हा थोडा भूराजकीय या अनुषंगाने आपण थोडा विचार करणार आहोत. आणि आपल्याला जो नेहमी प्रश्न पडलेला आहे की POK आणि गिलगिट बाल्टिस्तान हे भारतात कधी सामील होणार किंवा कसं होणार. आता ते कसं होणार ते आपण बघू, परंतु तिथं आत्ता फॅक्च्युअल काय घडतं आहे तर ते लक्षात घेतलं तर आपण पुढे काय होणार आहे याची काही एक प्रमाणात चुणूक आपल्याला दिसायला हरकत नाही. गिलगिट बाल्टिस्तान हा खरं तर भारतासाठी, आणि भारतच नुसता नाही तर अमेरिका असेल, चीन असेल, रशिया असेल किंवा अन्य जगासाठी सुद्धा खरं युरोपीय देश आहेत. पण विशेषतः चीन, रशिया, भारत आणि अमेरिका या चौघांसाठी गिलगिट बाल्टिस्तान खरं तर अत्यंत महत्त्वाचा असा प्रदेश आहे. या प्रदेशाचं थोडं भौगोलिक स्थान आपण जर लक्षात घेतलं तर एकतर आपल्या लडाखला लागून असलेला किंवा काश्मीरला लागून असलेला भाग आहे. त्याच्या उत्तरेला चीनमधला शिनजियांग हा प्रांत आहे. त्याची या जीबीची एक सीमा ही ताजिकिस्तानला लागून आहे. इथे लागून असलेला एक 80 किलोमीटरचा छोटासा वाखान प्रॉव्हिन्स किंवा कॉरिडॉर आहे. तर तो अफगाणिस्तानला भिडलेला आहे आणि तिथून तुम्ही ताजिकिस्तानमध्ये परत जाऊ शकता. आणि दक्षिणेला म्हणजे इथे सरळ KPK हा प्रांत आहे. म्हणजे हिमालयातला अतिशय महत्त्वाचा असा सगळा हा प्रदेश आहे. म्हणजे मध्य आशिया असेल किंवा चीन असेल किंवा भारतीय उपखंड असं आपण म्हणूया, तर या सगळ्याला जोडणारा बेचक्यातला असा हा प्रदेश आहे. आणि त्या भागावरती नियंत्रण कोणाचं असं खरं तर आता पुन्हा एक वेगळं शीतयुद्ध गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये पुन्हा सुरू झालेलं आहे. ट्रम्प ज्यावेळेला अमेरिकेत सत्तेवर आले तर त्यावेळेला त्यांनी खरं तर या सगळ्या भागातून म्हणजे अफगाणिस्तानमधून त्यांनी सैन्य मागे घेतलं. नंतर या सगळ्या प्रदेशातले इंटरेस्ट त्यांनी मागे घेतले अशातला भाग नाही आहे, परंतु ते पुशअप करत नव्हते. पण बायडन आल्यानंतर बायडन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा भाग दिसतो आहे तो असा की अध्यक्षांचं कार्यालय, डेमोक्रॅटिक पक्ष आणि तिथले धोरणकर्ते म्हणजे याला डीप स्टेट म्हणतात, याच्या धोरणांमध्ये विसंगती वारंवार दिसती आहे. आणि त्यातला एक भाग असा आहे की ज्या गतीनं गेल्या काही वर्षामध्ये जागतिक राजकारणातल्या अमेरिकेच्या वर्चस्वाला ओहोटी लागती आहे, तो भाग अमेरिकी डीप स्टेटला फार डिस्टर्ब करणार आहे. हा जर पुन्हा वर्चस्व आपल्याला निर्माण करायचं असेल या सगळ्या प्रदेशामध्ये तर पुन्हा आपल्याला काही प्रोएक्टिव्ह भूमिका घ्याव्या लागतील. त्यामुळे अमेरिकेच्या डीप स्टेटने पुन्हा एकदा पाकिस्तानशी जुळवून घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण पाकिस्तानशी म्हणजे पाकिस्तानी लष्कराशी इम्राननी अमेरिकेला इतक्या शिव्या दिल्यानंतरही पुन्हा इम्रानशी जोडून घेण्याची तयारी ह्या डीप स्टेटने दाखवलेली आहे, अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयाने नाही. मग अमेरिकेला इथे येण्यात इंटरेस्ट काय आहे. म्हणजे एक भाग असा आहे की अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं बस्तान म्हणजे तिथलं लष्करी तळ उठवलेले आहेत. पण एक भाग इथे फार गांभीर्याने लक्षात घ्यावा असा आहे की अमेरिकेच्या लष्करानं तिथलं आपलं जे काही मशिनरी किंवा शस्त्रास्त्र ती हलवलेली नव्हती. मग लोकांना प्रश्न असा होता की अरे हे का सोडून गेलेत, हे त्यांना नेता येणं शक्य आहे. पण हे गुडविल गेस्चर म्हणून नव्हे, त्यांनी या 4 वर्षांमध्ये तालिबानी राजवटीशी ज्या पद्धतीनं जोडून घेतलेलं आहे तर एक ॲसेट म्हणून तालिबानपेक्षा ही शस्त्रास्त्र त्यांनी तिथे ठेवलेली आहेत असं आता साधारणपणे दिसायला लागलंय. म्हणजे पुढच्या काळामध्ये जर इथे पुन्हा लढाईची वेळ आली तर ती सगळी शस्त्रास्त्र आणण्यापेक्षा दारुगोळा आणणं सोपं आहे आणि ही शस्त्रास्त्र वापरता येतील. बरं, या बेचक्यामध्ये गेल्यानंतर भारत असेल, चीन असेल, रशिया असेल किंवा इराण असेल तर या 4ही देशांना किंवा या 4ही सत्तांना, या 4ही देशांना म्हणजे मॉनिटर करणं आणि तिथे हस्तक्षेप करणं हे अमेरिकेला सहज शक्य आहे. म्हणजे अफगाणिस्तानात राहून त्यांना जे करायचं होतं ते अफगाणिस्तानपेक्षा सुद्धा
गिलगिट बाल्टिस्तान सारख्या दुर्गम पण छोट्या भागात राहूनही त्यांना करता येण्यासारखं आहे. तीच गोष्ट ही चीनची आहे. एकतर शिनजियांग प्रांताला लागून असलेला हा भाग आहे. पारंपरिकदृष्ट्या जसा एक सिल्क रूट हा आपल्याकडून जात होता तसा तो चीनमधल्या सिल्क रूटवरचाच हा सगळा खरं तर भाग आहे. मध्य आशिया असेल, युरोप असेल, रशिया असेल किंवा इकडे आपण खाली ज्याला अरेबियन सी म्हणतो तो भाग असेल, तर या सगळ्या भागाशी कनेक्ट होण्यासाठी चीनला उपयुक्त असलेला हा सगळा प्रदेश आहे. चीनने इथून काराकोरम हायवे सुद्धा काढलेला आहे. तो अफगाणिस्तानपर्यंत ऑलरेडी गेला आणि त्याचं काम पुढे काही झालेलं नाही. इथे त्यांना रेल्वेही बांधायची होती तर तेही काम झालेलं नाही. त्यामुळे चीनसाठी हा लष्करी म्हणून नव्हे तर व्यापारी दृष्ट्या चीन या सगळ्या प्रदेशाकडे बघतोय. कारण चीनला सतत भीती अशी वाटते की प्रशांत महासागरामध्ये एक तर त्यांच्यासाठी व्यापाराचा मार्ग सगळ्यात चांगला, उत्तम, कमी खर्चाचा हा जो आहे तो प्रशांत महासागरच आहे. पण तिथं त्याच्या शत्रूंचीच संख्या आता जास्त झाल्यामुळे तो जर मार्ग आपला रोखला गेला किंवा तिथे अडथळे आणले गेले किंवा तो बंदही केला गेला तर पर्यायी मार्ग असला पाहिजे. म्हणून चीन सातत्याने या सगळ्या भागाकडे बघतो आहे आणि त्याच्यात सगळ्यात पारंपरिकदृष्ट्या आणि या सगळ्या भागाला कमी वेळेत जोडणारा प्रदेश म्हणून त्यांच्यासाठी गिलगिट बाल्टिस्तान हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश आहे. भारतासाठी अर्थात तेच महत्त्व आहे आणि चीन किंवा रशियासाठी किंवा इराणसाठी सुद्धा तोच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. असा हा एकमेकांच्या इंटरेस्टला मारक अशा या चार सत्तांसाठी हा गिलगिट बाल्टिस्तान प्रदेश आहे. पाकिस्ताननी म्हणजे तिथं पाकिस्तानी लष्कराचं आत्ता जरी काही अस्तित्व आहे असलं तरी ते हळूहळू कमी होत आहे. एकतर पाकिस्तानी लष्कराकडे पैसा नाही. एक एस्टिमेट मध्यंतरी असं होतं की म्हणजे आता हे नेहमी सांगतात की बघा नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानने आता गोळीबार थांबवलेला आहे, तिथे शस्त्रसंधी केलेला आहे, तर ते काय सुखासुखी केलं असं नाही आहे. इथे मिलिटरी मोबिलायझेशन आणि हे करणं, तिथे गोळीबार करणं, तर त्याचा वाढीव खर्च हा पर डे किंवा दर दिवशी 2 कोटी रुपयांचा खर्च पाकिस्तानी लष्कराला येतो. हे साधारणपणे 6-8 महिन्यापूर्वी दिसून आलेलं आहे आणि तेवढा पैसाच लष्कराकडे नाही आहे. त्यामुळे पैशा अभावी पाकिस्तानी लष्करांनी ही भूमिका घेतलेली आहे. आणि मग अशात भारताला थांबवायचा असेल आणि अमेरिकेचे हितसंबंध जर लक्षात घेतले तर अमेरिकेलाही नाही म्हणायचं नाही आणि आपले चीनबरोबरचे संबंध चांगले ठेवण्यासाठी म्हणून मागच्या दारांनी का असेना पण त्यांनी चीनला इथं आणलेलं आहे पाकिस्तानने. आणि गिलगिट बाल्टिस्तानमधल्या स्कार्डूपासून ते अगदी कोहिस्तान किंवा या काराकोरम प्रदेशापर्यंत आता वाखांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नाही परंतु तिथे काही ना काही प्रमाणात एस्टॅब्लिशमेंट झालेले आहेत. आणि आपला सियाचीनचा जो भाग आहे त्याच्या तळाशी म्हणजे इकडे आपण ज्याला दौलत बेग ओल्डी किंवा हा सगळा परिसर आहे, तर या सगळ्या परिसराच्या खाली हळूहळू छोट्या छोट्या भागांमध्ये पण चीनी सैन्यानं काही तळ केलेले आहेत. मग या तळांवरती त्यांना जे काही स्वस्तातलं लेबर हवं आहे, आता हातालाच काम नसलेले हे गिलगिट बाल्टिस्तानी लोक इथं काही ना काही प्रमाणात काम करतायत. परंतु ते काही मनापासून सगळं होतंय असं नाही. सप्रेशन किंवा रिप्रेशन हा जो भाग आहे तो त्यांच्या मनात आहेच. त्यामुळे आता समजा जर म्हणजे एकीकडे तिथे चीनच्या लष्कराने केलेली घुसखोरी आहे आणि आता नव्याने पुन्हा एकदा अमेरिका या सगळ्या भागाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला लागलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातले अमेरिकेचे राजदूत त्यांनी अचानकच गिलगिट बाल्टिस्तान आणि POKचा दौरा केला. त्याचं कारण काय, कुठलंही कारण दिलं गेलं नाही, पण ते अचानक गेले. इथे बऱ्यापैकी 10 दिवस लष्कराच्या मदतीने त्यांनी खूप ठिकाणी दौरे केले. स्थानिकांना भेटण्याच्या ऐवजी लष्करासाठी म्हणून उपयुक्त असलेले जे काही साईट्स किंवा हे आहेत तिथे ते सातत्याने जात होते. या सगळ्या दौऱ्यांमध्ये काही ठिकाणी चीनी लष्करी अधिकाऱ्यांशी सुद्धा त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि हे परत आले. आणि आत्ताच रिपब्लिकनांनी ज्या इल्हान ओमर यांची म्हणजे हकालपट्टी केलेली आहे त्या इल्हान ओमर सुद्धा या दौऱ्यात होत्या. असं आता अचानक काय झालं अमेरिकेला की त्या तिथं एकदम हे येऊन सगळे बघून गेले.
पण हे निदर्शक आहे की या भागाकडे अमेरिकेचं लक्ष आहे आणि ते पुन्हा या सगळ्या भागामध्ये ऍक्टिव्ह होणार आहेत. अर्थात अमेरिका इथं ऍक्टिव्ह होणं याचा पाकिस्तानी लष्कर किंवा तिथल्या राज्यकर्त्यांसाठी एकच अर्थ आहे, आता आपल्याला पैसे मिळतील. म्हणजे पाकिस्तानचं कर्ज कमी होईल, लोकांचं भलं होईल वगैरे असं कुठं काही नाही. आपल्याला म्हणजे पाकिस्तानी जनरल्स असतील किंवा राज्यकर्ते असतील त्यांना पैसे मिळायची सोय झाली, हाच त्यातला खरं तर त्यांच्यासाठीचा अर्थ आहे. पण आपल्यासाठी धोका असा आहे की एका बाजूला चीन तिथे आत्ता आहेच आणि पुढच्या काळामध्ये इथे अमेरिका सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी किंवा वेगळ्या रूपांमध्ये, मग ते आयसिस खोरासान हा जो भाग येतो तो आपण इथे मुळात लक्षात घेतला पाहिजे. अमेरिका इथे येऊ शकते तर कशी? एक भाग त्यातला असा आहे, अफगाणिस्तानमध्ये आता आयसिस म्हणजे खोरासान प्रांतामध्ये आयसिस पुन्हा रिवाईव्ह होते. त्याचा तालिबानशी काही संबंध नाही आहे आणि तालिबानची विचारसरणी किंवा त्यांची कार्यपद्धती आणि या आयसिसची कार्यपद्धती हे संपूर्ण भिन्न आहे आणि त्यांचेच मुळात तिथं मारामाऱ्या सुरू आहेत. ज्या भागामध्ये आता हे आयसिस थोडं काम करत आहे किंवा विस्तारत आहे, पारंपरिकदृष्ट्या हा भाग तालिबानमधला जो सिकंदर हक्कानी नावाचा गृहस्थ आहे, तो हक्कानी गटवाला, त्या हक्कानीचा प्रभाव क्षेत्र म्हणून हा सगळा खोरासान किंवा सगळा म्हणजे खैबर पख्तूनख्वाला लागून असलेला सगळा हा प्रदेश आहे. तर तो पारंपरिकदृष्ट्या या हक्कानीच्या ताब्यात राहिलेला प्रभाव क्षेत्र असलेला भाग आहे. आता हा हक्कानी कोण आहे? ही इज अ स्टूज ऑफ ISI आणि ISIला कंट्रोल कोण करतं? तर ते CIA करतं. म्हणजे ही सगळी लिंक लक्षात घेतली तर पुढच्या काळामध्ये इथे आयसिस खोरासानला अमेरिका सक्रिय करू शकते, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे आपल्या दारात त्या निमित्ताने हे संकट येऊ शकतं. आलेलं आहे असं आत्ता झालेलं नाही आहे, पण येऊ शकतं आणि त्याचं एक सूचन अमेरिकेच्या राजदूतांनी या भागाचा दौरा करणं याच्यामध्ये आपल्याला सापडू शकतं. मग अशा केसमध्ये पाकिस्तानी लष्कराला मुळात तिथे लढाईची गरजच फारशी पडणार नाही. एका बाजूनं चीन आणि दुसऱ्या बाजूनं हे अमेरिका प्रणित म्हणा किंवा कुठलेही प्रणित, पण हे आयसिस गट हे आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. आता हे भाग आपल्याला आपल्याशी जोडून घ्यायचे असतील तर युद्ध करायचं का? म्हणजे युद्ध हा एक पर्याय असू शकतो, परंतु इथे मात्र आपल्याला युद्ध करायचं असेल तर ते थेट चीनशी लढावं लागेल आणि थेट चीनशी लढणं हे चीनला किंवा आपल्याला असं मानवणारं आहे का? तर तशी ती परिस्थिती नाही आहे. त्यामुळे सामोपचार म्हणण्यापेक्षा सुद्धा गिलगिट बाल्टिस्तानमधल्या या भारतवादी सगळे म्हणजे मुळात तोच प्रदेशच आता इतका गांजलेला आहे की त्यांना मूलभूत मानवी सुविधा देणारा जो कोणी असेल तो त्यांना आपला वाटतो आणि मुळात गिलगिट बाल्टिस्तान असेल किंवा POK मधला मोठा एक चंक आहे तर ते स्वतःला मुळात भारतीयच मानतात. हेही आपण इथे एक सेंटिमेंट थोडं लक्षात घेतलं पाहिजे. तर हे सेंटिमेंट आणि तिथल्या लोकांमधल्या अनरेस्टची नेमकी कारणं लक्षात घेऊन स्थानिक स्वरूपामध्येच ही मागणी अधिकाधिक कशी रेटली जाईल आणि ती आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी येईल हे बघणं आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनंच आपलं परराष्ट्र खातं हे मुळात या अनरेस्ट जगापर्यंत जाईल, इथं काहीतरी ते करताना दिसतं आहे. इथे पुन्हा एक थोडासा मगाशी राहिलेला रेफरन्स पण द्यायला हरकत नाही की शिनजियांग प्रांतातले जे उईघुर आहेत त्यांच्यापैकी काही हे आयसिस किंवा अशा गटांशी मिळून सिरियात लढलेले होते किंवा तालिबानी राजवटीच्या म्हणजे आत्ताच्या जे काही तिथे झालं तर त्यातही ते लढलेले होते. असे 5,000 ते 6,000 उईघुर असे जे बंडखोर आहेत. तर त्या गटाला जर आपण सक्रिय केलं आणि त्यांना जर चीनच्या दिशेला वळवलं तरी सुद्धा आपलं बऱ्यापैकी काम होऊ शकतं. त्यामुळे आत्ता एक याला आपण काय शांतीत क्रांती युद्धापेक्षा सुद्धा तिथल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या नेते असतील, नेतृत्व असेल तर त्या सगळ्या गटांना आपल्याशी बांधून घेणं ही प्रोसेस थोडी लांब वाटली तरी हरकत नाही, पण युद्धापेक्षा अंतिमतः म्हणजे इट इज इझी टू फॉट अ वॉर दॅन विन द हार्ट्स ऑफ पीपल. आपली लढाई ही त्या लोकांचं मन जिंकणं, इथं आपला भर हा आपल्या परराष्ट्र खात्याचा किंवा नॅशनल सिक्युरिटी एजन्सीचा आपल्याला कायम दिसून येतो आहे. आणि या पार्श्वभूमीवरती काश्मीरमधल्या विकासाच्या गोष्टी
ज्या पद्धतीनं भारत सरकार हे जगापुढं आणते त्याचंही कारण तेच आहे. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की या 3 सत्ता, विशेषतः चीन, अमेरिका हे या भागामध्ये पुन्हा वेगळ्या पद्धतीनं सक्रिय होणार आहेत. आणि या 2 सत्ता तिथे सक्रिय होणं याचा अर्थ रशिया तिथे उतरणार आणि आपले इंटरेस्ट आहेतच. त्यामुळे शीतयुद्धाचा एक अंक हा गिलगिट बाल्टिस्तानच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार आहे, एवढं मात्र नक्की. मित्रांनो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुमच्या सूचना प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा मोजोस्कोप. धन्यवाद.